नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना, खुश खबर, आनंदाची बातमी. सर्वात मोठी आनंदाची बातमी प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आता लाडकीला पैसे वाढवून मिळणार आहे आणि 1500पेक्षा जास्त तुम्हाला आता हप्ता मिळणार आहे. आता काय आहे हे अपडेट? या अपडेटबद्दल कुठून बातमी आली? काय आहे अपडेट? कोण म्हणालं? आणि हे अपडेट कधी खरं होणार? कधी सत्य होणार? कधी बहिणींना, लाडक्या बहिणींना कधी हप्ता वाढवून मिळणार? सर्व महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कशा आहेत माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी? कसे आहे माझा संपूर्ण यूट्यूब परिवार आणि कसा आहे माझा संपूर्ण फेसबुक पेज परिवार? मला कमेंट करा. तुम्ही कसे आहात? मी तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमाने लवकरच चांगली होत आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम, आशीर्वाद आणि सदिच्छा मला लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला आठवतं का, एकनाथरावजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की मी माझ्या बहिणींना, म्हणजे लाडक्या बहिणींना 1500वर ठेवणार नाही, तर 2100 रुपये हप्ता देणार, परंतु योग्य वेळ आल्यावर, असे स्वतः एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना म्हणाले होते आणि नंतरही बऱ्याच वेळा ते म्हटलेले आहे. तर बघा, पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने शिफारस केलेली आहे. तर काय आहे माहिती का? आता ही जी सल्लागार समिती आहे, पंतप्रधान आर्थिक सल्लागार समिती, त्यांनीच स्वतः आता ही शिफारस केलेली आहे की लाडकी बहीण योजनेची रक्कम आता महागाईनुसार ही वाढली पाहिजे. महागाईनुसार आता तुम्ही हा हप्ता पण वाढवून दिला पाहिजे लाडक्या बहिणींना. कारण की आता सगळ्याच याचे भाव वाढलेले आहे. तेलाचे भाव, किराणाचे भाव, सिलेंडरचे भाव, पेट्रोलचे भाव, सगळेच आता सगळीकडेच महागाई झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पण हप्ता वाढवून दिला पाहिजे. कारण की महागाईनुसार योजनेची रक्कम पण वाढवून दिली पाहिजे. केंद्र सरकारच्या समितीचा हा आता सल्ला आहे. कोणाला? तर योजनेसंदर्भात ते सल्ला देत आहेत. आणि हे कोणी म्हणजे इतर आणि नागरिकांचं नाही असं, तर हे डायरेक्ट जी आर्थिक सल्लागार समिती आहे पंतप्रधानांची, त्याकडूनच हा आता म्हणजे निघालेला आहे. त्यांचा सल्ला आहे असा की तुम्ही आता लाडकीचा हप्तासुद्धा वाढवून द्या, कारण की सगळेच महाग झालेले आहे. आणि लाडक्या बहिणींना आता हप्ता हा वाढवून दिलाच पाहिजे. कारण की म्हणजे स्त्री कोणती पण असो, तिला सवय असते बचत करायची, काटकसरीने वागायची आणि व्यवस्थित सगळं सांभाळायची, म्हणजे काय, बजेट. त्यामुळे हे सगळं आता निदर्शनास आलेलं आहे सरकारच्या, की आता ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळतो त्या लाडक्या बहिणी योग्य ठिकाणी आणि योग्य त्याचा उपयोग करत आहेत. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की आता जी पंतप्रधानांची जी समिती आहे, केंद्र सरकारची जी समिती आहे, केंद्राची आर्थिक सल्लागार समिती, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना आता हप्ता हा वाढवून दिला पाहिजे. कारण की जसं की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की 1500 रुपये संपूर्ण महिनाभर तर नाही पुरत. 1500 रुपयात काय काय करायचं? 1500 रुपयात सगळं नाही खर्च भागत. त्यामुळे हा हप्ता वाढवून दिला पाहिजे.
1500 रुपये आले की ते पटापट सगळ्यांचे देणे द्यावे लागतात आणि 1500 रुपये आले की ते कुठेच संपून जातो तो हप्ता, समजत पण नाही, कळत पण नाही. त्यामुळे ही बातमी